उल्लास विकास को YouTube पर सब्सक्राइब करें और बेल आइकन को भी दबाएं। शहर में काम करने के लिए उल्लासनगर महानगर पालिका द्वारा कोणार्क एनवायरो को ठेके पर कचरा उठाने का काम दिया गया है। इस कंपनी में काम करने वाले कर्मचारियों के वेतन से चिकित्सा सेवा प्रदान करने के लिए ESIC की ओर से पैसे काटे जाते हैं, लेकिन उन्हें ESIC के माध्यम से कोई भी चिकित्सा सेवा उपलब्ध नहीं कराई जाती है। तकनीकी दिक्कतों का हवाला देकर सारी चीज़ों को रोक दिया जाता है। इसलिए इन सभी बातों का विरोध करने के लिए आज लाधा संघर्ष संगठन के अध्यक्ष संदीप गायकवाड़ के मार्गदर्शन में सभी कर्मचारियों ने काम बंद कर प्रदर्शन किया। यह आंदोलन कामगारों की मांगों को पूरा करने के लिए किया गया है। हालांकि पुलिस ने कार्यकर्ताओं से कहा कि कार्रवाई की जाएगी और मामला दर्ज किया जाएगा, क्योंकि आचार संहिता लागू है और शहर में काम बंद है। फिर कार्यकर्ताओं ने उल्लासनगर महानगर पालिका से लेकर सेंट्रल पुलिस स्टेशन तक धरना प्रदर्शन किया। बाद में पुलिस ने हस्तक्षेप किया और कंपनी प्रशासन को बुलाया। कंपनी प्रशासन ने श्रमिकों की सभी मांगें मान ली है और तकनीकी समस्याओं का समाधान करने तथा श्रमिकों को चिकित्सा सुविधा उपलब्ध कराने का वादा किया, लेकिन शहर को जीरो गार्बेज करने का वादा कंपनी कभी पूरा नहीं कर सकी। आज भी दुगनी कीमत में ठेका देने के बावजूद शहर में अस्वच्छता है और जगह जगह कचरा देखा जा सकता है। ब्यूरो रिपोर्ट, उल्लासनगर, उल्लास विकास। आज कोणार्क ग्रीन इन्व्हायरो मध्ये काम करत असलेले सर्व ड्रायव्हर, लेबर बंधू वैद्यकीय सेवा उपलब्ध होत नसल्या कारणाने आज उत्स्फूर्त असा बंद करण्यात आला होता। असा नियोजित असा हा बंद नव्हता। जे कामगारांचे ESIC च्या नावाने पैसे कापले जातात, तर ESIC च्या माध्यमातून लाभार्थी म्हणून कामगारांना ती सेवा उपलब्ध झाली पाहिजे, वैद्यकीय सेवा त्यांना व त्यांच्या कुटुंबियांना मिळाली पाहिजे। परंतु तांत्रिक अडचणी होत होत्या आणि त्या तांत्रिक अडचणीमुळे त्यांना त्या सुविधा मिळत नव्हत्या। तर त्याचा विरोध करण्यासाठी आणि प्रशासनाला, कंपनी प्रशासनाला आपली जबाबदारीची जाण करून देण्यासाठी आजचा हा बंद होता। आता ते केल्यानंतर इलेक्शनचा पिरियड आहे आणि आचारसंहिता चालू आहे, त्यामध्ये अत्यावश्यक सेवा म्हणून कुठं खोळंबली नाही गेली पाहिजे म्हणून पोलिसांनी आम्हाला तिकडून इथं आणलं की तुम्ही प्रतिनिधित्व करता तर तुम्ही तुमच्या अडचणी आमच्या इथं समोर करा आणि पूर्व सूचना न देता जर तुम्ही बंद केलं तर तुमच्यावर गुन्हा दाखल करण्यात येईल। आमच्यावर गुन्हा दाखल करण्याचे विषय निघाला तर सर्व कामगार बंधूंनी आम्हाला पाठिंबा देत बेसवरून इथपर्यंत पोलीस स्टेशन समोर ठिय्या आंदोलन केल्यासारखं होतं। परंतु तांत्रिक अडचणी आणि कायद्याच्या बाबी लक्षात घेता कंपनी प्रशासनाला पोलिसांनी इथं बोलून घेतलं। कामगारांच्या ज्या वास्तविकतेशी त्यांना परिचय करून दिला, त्यांच्या मागण्या त्यांना सांगितल्या। वैद्यकीय सेवा आणि त्यांची तांत्रिक अडचणी लवकरात लवकर दूर करून सर्व कर्मचाऱ्यांना वैद्यकीय सेवा त्यांना व त्यांच्या कुटुंबियांना मिळेल याची पूर्तता करण्याचं काम यांनी कंपनी प्रशासनाने मान्य केलंय आणि म्हणून आत्ताचा हा बंद आता इथं तात्पुरता आणि थांबवतोय। आणि शहराचं नुकसान नाही व्हावं किंवा कंपनी प्रशासनाचं नुकसान नाही व्हावं किंवा कामगारांचंही नुकसान नाही व्हावं म्हणून आतापासून तर शहरातील पूर्ण कचरा उचलेपर्यंत जे 2-3 तास लेट झाला आहे त्याची पूर्तता आजच्या आज हे सगळे भरून काढतील आणि हा विषय संपवतील। कंपनीकडनं वारंवार तुम्हाला फक्त तोंडी स्वरूपाने फक्त मागण्या पूर्ण केल्या जातात असं म्हटलं जातं, लेखी स्वरूपात काय लिहून दिलंय का? आता पोलिसांसमोर त्यांनी मान्य केलेलं आहे। पोलिसांनी सांगितलं जर तुम्ही हे करत नसाल तर कामगारांच्या हक्कावर जर तुम्ही डल्ला मारत असाल तर फौजदारी गुन्हा कंपनी प्रशासनावरही दाखल होऊ शकतो, असा सज्जडदम पोलिसांनी कंपनी प्रशासनाला दिलेला आहे। जर कामगारांचं जर शोषण करत असेल तर आम्हीही सुद्धा कंपनी प्रशासनाच्या विरुद्ध फौजदारी गुन्हा दाखल होण्यासाठी आम्ही प्रयत्न करू आणि तो करून घेऊ आणि माननीय उच्च न्यायालयात सुद्धा आम्ही त्याची दाद मागितल्याशिवाय राहणार नाही। उल्लास विकास को YouTube पर सब्सक्राइब करें और बेल आइकन को भी दबाएं।